श्रीराम मंडळी, सर्व कसे आहात? बरेच असणार. तर आज या ब्लॉगच्या निमित्ताने एक बिग अनाउन्समेंट करायची आहे. आपल्या YouTube चॅनलचं नाव होतं कोकणी ब्लॉगर केस आणि तेच आपण आता MH8 सनातनी ब्लॉगर असं आपल्या YouTube चॅनलचं नाव ठेवलेलं आहे. तर आपल्या इन्स्टा पेजचं सुद्धा हेच अकाउंट आहे. तर आज आपण रत्नागिरीमधील जयगड येथे कराडेश्वर या मंदिराला भेट द्यायला आलेलो आहोत आणि आमच्या माहितीनुसार हे खूप प्राचीन मंदिर आहे. तर आता जातो आपण इथून मंदिराच्या दिशेने. तर शेवटपर्यंत YouTube मध्ये कंटिन्यू राहा आणि दरवेळेप्रमाणे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, मंदिराच्या इथे खाली एक छानसा व्ह्यू आहे. इथून खाली जायला पायऱ्या आहेत आणि तिकडे खाली समुद्र आहे. तर आता आपण खाली जातोय आणि खालचा व्ह्यू कसा आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओच्या माध्यमातून बघा. तर आता चला माझ्यासोबत खालच्या व्ह्यू कडे. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत खाली आणि इकडे आपल्याला एक गोमुख दिसलेला आहे. तर ते आता जाऊन आपण पाहूया गोमुख कसं आहे. इथे हे गोमुख आहे आणि पाठच्या बाजूला तुम्ही पाहू शकता की एक डोंगर आहे आणि हे पाणी कुठून येतं हे माहीत नाही. ते कुठेही झरा नाहीये, पण हे जे पाणी येत आहे ते पूर्ण स्वच्छ आहे आणि ह्याच्या बाजूला तुम्ही बघू शकता की एक पाण्याचा टाका आहे. खूप छान अशी याची बांधणी आहे आणि या टाक्यामधलं पाणी खूप स्वच्छ असं आहे. तर मंडळी, मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूपच छान आहे. तर माझ्या पाठी तुम्ही ही एक वाट बघत असाल. त्या काळी मंदिरामध्ये येण्यासाठी ही 5 किलोमीटरची एक मोठी वाट होती, पण आता कंपनी झाल्या असल्यामुळे त्या बाजूला मंदिराकडे येण्यासाठी डांबरी रस्ता तयार झालेला आहे. तर मंडळी, मंदिरामध्ये येण्यासाठी तुम्हाला 5 किलोमीटर पर्यंत इथे येण्यासाठी एक गाडीची सुविधा उपलब्ध आहे आणि ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. तर मंदिराचे काही लोक आहेत, तुम्ही त्यांना कॉल केला तर बाहेर 5 किलोमीटर पर्यंत ते 4 व्हीलर घेऊन तुम्हाला आणायला येऊ शकतात.
तर त्यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा.